हॅलो फ्रेंड्स, रयत ऑनलाईन स्कूल एज्युकेशन मीन्स रोज या प्रकल्पामध्ये पुनश्च सर्वांचं स्वागत. ऑनलाईन एज्युकेशनमध्ये आपण आता मागच्या 2 लेक्चरमध्ये बघितलेलं होतं सिलेबस आणि त्याचबरोबर बेसिक पॉइंट, प्रॉपर्टीज ऑफ इंडायसेस. आता आपण ह्या लेक्चरमध्ये बघणार आहोत ट्रिग्नोमेट्री फंक्शन्स. म्हणजे ट्रिग्नोमेट्री, बेसिक ट्रिग्नोमेट्री काय आहे हे आपल्याला बघायचं आहे. तर मी भुजबळ अक्षय, ज्युनियर कॉलेज टीचर, आपल्या सर्वांचं स्वागत करतो आणि आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. बघा, ट्रिग्नोमेट्री बेसिक मध्ये ट्रिग्नोमेट्री बेसिक इज डिपेंड ऑन द राईट अँगल ट्रायंगल ट्रिग्नोमेट्री. म्हणजे ती राईट अँगल वरतीच असणार आहे, त्यामुळे राईट अँगल सगळ्यांना माहित पाहिजेत. तर त्याच्या आधी आपण अँगल्सचं एक डायग्राम इथं तुम्हाला समोर दाखवत आहोत. एक माणूस जो बसलेला नदीकाठी, त्याच्यामध्ये किती प्रकारचे अँगल्स तयार होतात हे त्याच्यामध्ये दाखवलेलं आहे. इथं तुम्ही ऑब्झर्व केलं तर 135, 120, हा 130, म्हणजे प्रत्येक लाईन मध्ये तुम्हाला तिथं अँगल तयार करता येतो. इथं 145 झालेला आहे. मग ह्या अँगल्स जे आहेत त्याच्यावरतीच आपली ट्रिग्नोमेट्री असणार आहे. म्हणून ट्रिग्नोमेट्रीला सुरुवात करत असताना आपण त्याचे काही बेसिक पॉइंट्स बघणार आहोत. आपला ऑब्जेक्टिव्ह काय आहे बघा. आय कॅन टू यूज ट्रिग्नोमेट्री टू फाइंड, म्हणजे आपण सर्वांनाच काय करायचंय, ट्रिग्नोमेट्री टू फाइंड अननोन साइड्स अँड अननोन अँगल्स इन ए ट्रायंगल. ह्याच्यासाठी आपल्याला ट्रिग्नोमेट्रीचा वापर करायचा आहे. मीन्स आता ट्रिग्नोमेट्री तुम्हाला 9वी आणि 10वी ह्या 2 डिव्हिजन मध्ये झालेली आहे. ट्रिग्नोमेट्री इज कन्सर्न विथ द कनेक्शन बिटवीन द साइड्स अँड अँगल्स इन एनी राईट अँगल ट्रायंगल. म्हणजे ते कनेक्शन कुठले असणार, साइड्स आणि अँगल्स मध्ये असणार आहे. हा बघा, याच्यामध्ये देत असताना आपण हा अँगल कन्सिडर केला, हा इथं देत असताना आपण राईट अँगल घेतलेला आहे हा, आणि ह्या राईट अँगल वरती आता आपण काय करणार आहोत, ट्रिग्नोमेट्री डिफाईन करणार आहोत. द साइड्स ऑफ ए राईट अँगल ट्रायंगल आर गिवन स्पेशल नेम्स. त्यांना काही ठराविक नावं दिलेली आहेत. आपण ती नावं बघा ह्याच्या पद्धतीने असणार, द हायपोटेनस, द ऑपोजिट साइड अँड द ऍडजस्टंट साइड. असे 3 नावं आहेत आणि ह्या 3 नावांवरतीच आपल्या डेफिनेशन असणार आहेत. त्यातलं पहिलं, द हायपोटेनस इज द लॉंगेस्ट साइड अँड इज ऑलवेज ऑपोजिट द राईट अँगल. म्हणजे हायपोटेनस जी असणार आहे ती सगळ्यात मोठी साइड असणार आहे आणि ती काय असणार, जिथं राईट अँगल असेल त्याच्या अपोजिटची साइड, हे लक्षात ठेवायचं आहे आपल्याला. त्याच्यानंतर ना, द अपोजिट अँड ऍडजस्टंट साइड्स रिफर टू अनदर अँगल्स अदर दॅन 90 डिग्री. म्हणजे 90 डिग्रीचा अँगल सोडून ज्या राहिलेल्या 2 साइड्स असतील त्याला आपण काय म्हणणार आहोत, एकाला अपोजिट साइड आणि दुसऱ्याला ऍडजस्टंट साइड. बघा ह्या पद्धतीने दाखवलेले आहेत. आता इथं घेत असताना हा हायपोटेनस मध्ये, सॉरी, हा राईट अँगल मध्ये आपला हा राईट अँगल इथं झालाय आणि ह्याच्या अपोजिटची साइड आपली असणार आहे हायपोटेनस. त्याच्यानंतर हा अँगल ए, त्याच्या अपोजिटला अपोजिट साइड म्हणायचं आणि त्याच्या बाजूच्या साइडला आपण ऍडजस्टंट साइड म्हणायचं. सिमिलर टाइप ह्या दुसऱ्या डायग्राम मध्ये हा इथं राईट अँगल आहे, अँगल ए इथं घेतला तर त्यावेळेस अपोजिट साइड ही बेसची झाली आणि ऍडजस्टंट साइड ही बाजूची झाली आणि हा हायपोटेनस. म्हणजे ह्या आपल्या त्यातल्या काय आहेत, टर्मिनॉलॉजी आहेत महत्वाच्या. त्याच्यानंतर ना, it is based upon the ratios of the sides of right triangles. The 6 trigonometric functions of right angle with an angle theta are defined by ratios of 2 sides of the triangle. त्याच्यामध्ये मग आता घेत असताना बघा इथे परत एकदा मी तुम्हाला दाखवतो, हा हायपोटेनस, दिस इज द अपोजिट साइड बिकॉज दिस इज द थीटा, and next last one adjacent side. The sides of the triangle, right triangle are, first one, the side opposite the angle, acute angle theta. Let's mention that acute angle that means less than 90 degree. Next, the adjacent side, it is also the काय असणार तुमची ऍडजस्टंट, त्या अँगलला बाजूची जी साइड असेल ती अॅक्यूट अँगल थीटाच्या बाजूची साइड असणार आणि हायपोटेनस अपोजिट साइड. तर आपल्याला आता हे 6 फंक्शन्स बघायचे आहेत, साइन, कोसाइन, टँजेंट, कॉट, सेकंड अँड कोसेकंड. त्याच्यामध्ये घेत असताना आपण लिहित असताना फक्त शॉर्ट मध्ये लिहायचे. आता मी इथं कॅपिटल लेटर्स वापरले पण ते स्मॉल मध्ये पण असणार आहे. कॉस, टॅन, नेक्स्ट वन कॉट,
नेक्स्ट वन सेक अँड लास्ट वन कोसेक. अशा पद्धतीचे आपल्याला काय करायचे आहेत, फंक्शन मध्ये वापरत असताना वापरायचे. तर आता हे ट्रिग्नोमेट्री फंक्शन जो पार्ट आपण शिकणार आहोत त्याचे 11वीला आपल्याला 2 चॅप्टर असणार आहेत आणि 12वीला एक मोठा चॅप्टर असणार आहे. आणि त्याचबरोबर ह्या ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचा वापर आपण 12वीच्या सेक्शन सेकंड साठी जास्तीत जास्त करणार आहोत. त्यामुळे आपल्याला ट्रिग्नोमेट्री हा पार्ट आला पाहिजे आणि एव्हरीवेअर ट्रिग्नोमेट्री असणार आहे. त्यामुळे ट्रिग्नोमेट्री कुठेही ड्रॉप करून चालणार नाही. तुम्हाला जर इंजिनिअरिंगला जायचं असेल तर ट्रिग्नोमेट्री मोस्ट इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, तर त्याच्यामध्ये आता फंक्शन्स बघूया आपण. आता फर्स्ट फंक्शन आपण घेतलेलं आहे साइन फंक्शन. व्हेन यू टॉक अबाउट द साइन ऑफ अन अँगल दॅट मीन्स यू आर वर्किंग विथ द ऑपोजिट साइड अँड द हायपोटेन्यूज ऑफ ए राईट अँगल. म्हणजे आपण ज्यावेळेस साइन फंक्शनचा आपण वापर करतो त्यावेळेस आपण तेवढ्या डोक्यात ठेवायच्या गोष्टी की अपोजिट साइड आणि हायपोटेन्यूज ह्या दोनच गोष्टी आपल्याला त्याच्यामध्ये महत्वाच्या आहेत आणि त्याच्यावरतीच आपण काय करणार आहोत, बघणार आहोत. तर आता इथं दिलेले बघा, गिवन ए राईट अँगल अँड रिफर्ड अँगल ए. आता इथं अँगल ए घेतला किंवा समटाइम्स तो अँगल थीटा म्हटला जातो किंवा फाय म्हटला जातो, वेगवेगळ्या नंबर्स तुम्हाला तिथं म्हटले जातील, पण अर्थ एकच होतो त्याचा. तर त्यातला आता पहिला बघा फंक्शन आपण साइन कन्सिडर केलं. साइनची डेफिनेशन तयार होते ऑपोजिट साइड डिवायडेड बाय हायपोटेन्यूज. हा जो अँगल आहे आपला, ह्या अँगल ए च्या अपोजिट साइड ही असणार आहे आणि ही असणार तुमचा हायपोटेन्यूज. मीन्स डेफिनेशन साइन ए इज इक्वल टू अपोजिट डिवायडेड बाय हायपोटेन्यूज. दिस इज द मेन डेफिनेशन आणि ह्या तुम्हाला लक्षातच ठेवायच्या आहेत. ठीक आहे, नेक्स्ट डेफिनेशन बघूया आपण. त्यातच म्हटलेलं आहे द साइन फंक्शन स्पेसिफाइज दीज टू साइड्स ऑफ द ट्रायंगल अँड दे मस्ट बी अरेंज्ड ॲज शोन इन द फिगर. ओके, नेक्स्ट कोसाइन फंक्शन. The next trigonometric function you need to know the cosine function आणि त्याला शॉर्ट मध्ये आपण म्हणणार आहोत cos. आता cos A is equal to adjacent side divided by hypotenuse. मीन्स A हा जो अँगल आपला झालेला आहे तयार, ह्या अँगल A चे बाजूची साइड म्हणजे ही असणार आहे adjacent side आणि हा हायपोटेन्यूज ऍज इट इज तसंच आहे बिकॉज ऑफ द राईट अँगलच्या अपोजिटचा. तर त्याच्यावरून डेफिनेशन झाली cos A इज इक्वल टू ऍडजसंट साइड डिवायडेड बाय हायपोटेन्यूज. आता हे जे काय दिलेलं आहे म्हणजे कोसाइन विथ रिलेटेड टू ऍडजसंट साइड अँड द हायपोटेन्यूज. म्हणजे कोसाइन फंक्शन हे आपल्याला जर करायचं असेल तर ऍडजसंट साइड आणि हायपोटेन्यूजचा वापर करायचा. म्हणजे एक्झाम्पल मध्ये जर कुठेतरी तुम्हाला अँगल दिलाय, हायपोटेन्यूज दिलाय आणि ऍडजसंट काढायचे तर आपण तिथं कोसाइनचा वापर करू शकतो. ओके, नेक्स्ट आपल्या टँजंट फंक्शन. The next trigonometric function you need to know is the tangent function आणि in short त्याला आपण tan म्हणणार आहे आणि tan A is equal to. आता tan A हा अँगल आपला आहे तसंच मी कन्सिडर केलेला आहे आणि त्याची डेफिनेशन मध्ये काय येणार, अपोजिट डिवायडेड बाय ऍडजसंट. म्हणजे A च्या अपोजिट ही नंबर आहे तुमचा हा आणि ऍडजसंट. मीन्स ह्या tan साठी आपण अपोजिट आणि ऍडजसंट ह्या दोन साइडचा वापर करतो म्हणून महत्वाचे आहेत. आता हे पहिलेच 3 फंक्शन्स जास्त महत्वाचे आहेत कारण त्याच्यावरतीच आपण दुसरे 3 फंक्शन डिफाईन करू शकतो, पण तरी सुद्धा आपण त्याच्यामध्ये ऍडिशनल घेतलेले आहेत. नेक्स्ट वन सेकंड फंक्शन. सेकंड मध्ये काय येणार, नेक्स्ट फंक्शन आपलं काय असणार आहे, यू नीड टू नो सेकंड फंक्शन अँड इट इज डिनोटेड बाय सेक and it is defined as hypotenuse divided by adjacent. आता जर आपण ह्याचा विचार केला तर हे बरोबर कॉस फंक्शनच्या अपोजिट झाले. तयार कॉस फंक्शन काय होतं आपलं, ऍडजसंट साइड डिवायडेड बाय हायपोटेन्यूज असं कॉस फंक्शन होतं, पण त्याचा जर आपण उलटा केला हायपोटेन्यूज डिवायडेड बाय ऍडजसंट देन वी गेट सेक ए. ओके, नेक्स्ट फंक्शन आपण बघूया कोटँजंट फंक्शन. द नेक्स्ट trigonometric function you need to know that cotangent function and it is denoted by cot A. Cot A definition, adjacent side divided by opposite side and it is the inverse of the tan. tan च्या बरोबर ऑपोजिट आहे हे. tan ला काय होतं आपलं ऑपोजिट डिवायडेड बाय ऍडजसंट होतं, तर cot ला आलं ऍडजसंट डिवाइडेड बाय ऑपोजिट. आणि लास्ट वन कोसेक. इट इज डिनोटेड बाय कोसेक. कोसेकंड नाव असणं त्याचं हायपोटेन्यूज डिवायडेड बाय अपोजिट. इट इज ऑल्सो द
इनव्हर्स ऑफ द साइन, म्हणजे साईनचा इनव्हर्स आपल्याला याच्यामध्ये तुम्हाला दिसू शकतो. म्हणजे अशा पद्धतीने आपण 6 फंक्शनच्या डेफिनेशन बघितल्या. मग त्याच आपण परत एकदा रिवाइज करूया. आपण परत एकदा बघा, साइन ए काय झाला, हा अपोजिट डिवायडेड बाय हायपोटेन्यूज, हे अपोजिट डिवायडेड बाय हायपोटेन्यूज. नेक्स्ट कॉस ए adjacent divided by hypotenuse. Tan A opposite side divided by adjacent side. कोसेक ए ला इथं मी शॉर्ट मध्ये म्हटलेलं आहे CSE, तसं म्हटलं तरी चालेल, पण कोसेक ए रीड करायचंय. तो कोसेक ए इज इक्वल टू हायपोटेन्यूज डिवायडेड बाय अपोजिट साइड. नेक्स्ट वन, सेक ए इज इक्वल टू हायपोटेन्यूज डिवायडेड बाय adjacent side. And last one, cot A is equal to adjacent side divided by अपोजिट साइड. अशा पद्धतीने आपण टोटल 6 डेफिनेशन्स बघितलेले आहेत. नेक्स्ट पार्ट आपण त्याच्यामध्ये बघूया, फंडामेंटल ट्रिग्नॉमेट्रिक आयडेंटिटीज. ह्या महत्वाच्या आहेत आणि ह्या आपल्याला 11वी आणि 12वी मध्ये कंटिन्युअसली वापरायच्या आहेत आणि ह्या सर्वांच्या 9th आणि 10th मध्ये झालेल्याच आहेत. त्यातली फर्स्ट, रेसिप्रोकल आयडेंटिटीज. एकमेकांचे रेसिप्रोकल कशा पद्धतीने असतात हे बघायचे आपल्याला. मग मगाशीच मी सांगितल्या पद्धतीनं साइन थिटा आणि कोसेक थिटा एकमेकांच्या अपोजिट आहेत. म्हणजेच काय असेल, साइन थिटा और साइन ए. मगाशी पहिल्यांदा सुरुवातीला सांगितले, तिथं अँगल कोणताही येऊ देत, अर्थ तुमचा एकच होणार आहे. साइन थिटा इज इक्वल टू 1 कोसेक थिटा. मग आता बऱ्याच मुलांना काही गोष्टी यातल्या लक्षात येताना अवघड होतात, म्हणून ह्या पूर्णपणे तुम्ही काय करायचे, रिवाइज करायचंय, कारण तुमच्या आता अभ्यासामध्ये जवळपास 6 मंथचा गॅप पडलेला आहे. त्यामुळे लक्षात घ्या सर्वांनीच, ठीक आहे. कोसेक थिटा, और तुम्ही रिचेंज सुद्धा करू शकता. हा कोसेक थिटा इकडे आणला तर ती डेफिनेशन इथं सुद्धा ऍडिशनल मी लिहितो, कोसेक थिटा इज इक्वल टू इन टर्म्स ऑफ साइन, ते सुद्धा आन्सर तुम्हाला आलं पाहिजे. कोसेक थिटा is equal to 1 divided by sin theta. In that way तुम्हाला ह्या दोन्ही बाजूच्या डेफिनेशन प्रत्येकाच्या आल्या पाहिजेत. साइन थीटा म्हणजे दिस इज द इम्पॉर्टंट पॉइंट. सिमिलरली सपोज cos theta is equal to 1 upon sec theta आहे, तर sec theta is equal to 1 upon cos theta. Next one, tan theta is equal to 1 upon cot theta. देन cot theta is equal to 1 upon tan theta. इथे लिहिलेलेच आहेत बघा आपण. आणि sec theta is equal to 1 divided by cos theta and cosec theta is equal to 1 divided by sin theta. Similarly, सपोज हे सुद्धा तुमचं इक्वेशनच तयार होते बघा. इथेच मी घेतलं sin theta into cosec theta. Sin theta into cosec theta is equal to 1. Similarly, cos theta into sec theta is equal to 1. Tan theta into cot theta is equal to 1. हे महत्वाचे आहेत आयडेंटिटी. ह्याच आयडेंटिटीवरती आपण रेसिप्रोकलच्या कितीतरी फॉर्म्युलेज तयार केलेले आहेत. तसंच नेक्स्ट आपण जर त्याच्यामध्ये बघायचं म्हटलं तर क्वेश्चन आयडेंटिटीज. ह्या दोन आयडेंटिटीज क्वेश्चन आपल्याला महत्वाच्या आहेत की tan theta is equal to sin theta divided by cos theta and cot theta is equal to cos theta divided by sin theta. म्हणजे ह्या दोन आयडेंटिटीज तुमच्या महत्वाच्या आहेतच. लक्षात येते, tan theta is equal to sin theta divided by cos theta and cot theta is equal to cos theta divided by sin theta. नेक्स्ट, पायथागोरन आयडेंटिटीज. ह्या सगळ्यात जास्त महत्वाच्या आहेतच. साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1, कारण बऱ्याचशे फॉर्म्युले ह्याच आयडेंटिटीवरती आहेत. त्याचबरोबर डेरिव्हेटिव्ह आणि इंटिग्रेशन हे दोन नवीन चॅप्टर्स तुम्हाला पूर्णपणे असणार आहेत. त्याच्यासाठी सुद्धा तुम्हाला ह्याचा वापर करायचा आहे. साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. tan स्क्वेअर थिटा प्लस 1 इज इक्वल टू sec स्क्वेअर थिटा. अँड लास्ट वन, cot स्क्वेअर थिटा इज प्लस 1 इज इक्वल टू कोसेक स्क्वेअर थिटा. आता मोस्ट इम्पॉर्टंट ह्याच्यावरून तुम्ही अजून काय करणार आहात, 6 फॉर्म्युलेज तयार करणार. फॉर एक्झाम्पल, जर मी आता याच्यावरून घेतला कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू,
तर त्याचा आन्सर काय होणार, कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू cos square theta is equal to 1 minus sin square theta. म्हणजे त्याच आयडेंटिटी वरून आपण अशा पद्धतीचे रिअरेंज फॉर्म्युलेज तयार करणार आहोत. 1 minus sin square theta. Similarly, in that way, suppose this formula 1 is equal to, otherwise tan square theta is equal to, आपण करूया तर tan square theta is equal to sec square theta minus 1 in that way. म्हणजे ह्या सिंपल फॉर्म्युलेज तयार आहेत. सिमिलरली cot स्क्वेअर थिटा इज इक्वल टू cosec स्क्वेअर थिटा मायनस 1. अशा पद्धतीचे हे फॉर्म्युले तुम्हाला जास्तीत जास्त वापरता आले पाहिजेत आणि ह्याच्यावरून तुम्हाला गोष्टी कॅल्क्युलेट करता आल्या पाहिजे. फॉर एक्झाम्पल, सपोज आता तुम्हाला जर दिलं साइन थिटाची व्हॅल्यू दिली आणि कोसेक थिटा फाइंड करायचं असेल तर तुम्हाला काढू शकता. जर मी आता समजा म्हटलं इथं की साइन थिटा इज इक्वल टू sin theta is equal to 3 divided by 5 हे जर तुम्हाला दिलेलं असेल तर आपला कोसेक थिटा काय तयार होणार, त्याचा रेसिप्रोकल. एवढं फक्त लक्षात घ्यायचं, म्हणजे सिंपल करून सांगतो मी तुम्हाला. हे त्याचा रेसिप्रोकल काय येणार, 5 डिवायडेड बाय 3. म्हणजे अशा पद्धतीने काय होणार आहे, तुम्हाला व्हॅल्यूज काढायच्या आहेत. म्हणून त्या सगळे हे आत्ताचं पेज तुम्हाला महत्वाचं आहे. कोसेक थिटा इज इक्वल टू 5 डिवायडेड बाय 3. ओके, अशा पद्धतीने तुम्ही किती त्यातले एक्झाम्पल सॉल्व्ह करू शकता. ह्या महत्वाचे फॉर्म्युले, फर्स्ट वन रेसिप्रोकल आयडेंटिटीज, सेकंड वन क्वोशंट आयडेंटिटीज अँड थर्ड वन पायथागोरन आयडेंटिटीज. आणि त्याच्यावरून आपल्याला काय फॉर्म्युलेज तयार करायचे. नेक्स्ट वन ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स ऑन सर्कल. हे पण तुम्हाला बेसिक आहे. समटाइम्स आता ह्याच्यामध्ये जर बघितलं तर इथं काही वेळेस आर घेतलं तरी सुद्धा चालू शकेल, कारण ह्याच्यावरती तुम्हाला काय करायचं आहे, त्याचा फॉर्म्युला तयार करायचा आहे. मग आता फॉर्म्युलेज बघा कशा पद्धतीने आपण केलेले आहेत. ठीक आहे, तर आता हे फॉर्म्युले करत असताना आपण तिथं घेताना एक काय केला, हा राईट अँगल ट्रायंगल तयार केला. हा त्यातला काय असेल, थीटा असेल. आणि ह्या थीटाची आपल्याला काय करायचे, व्हॅल्यू फाइंड आउट करायची. ही साइडची लेंथ आपण कन्सिडर केली x आणि अपोजिट साइडची लेंथ आपण कन्सिडर केली y. हा कोऑर्डिनेट तयार झाला, त्यामुळे कोऑर्डिनेट सिस्टीम नुसार xy. देन साइन थिटा डेफिनेशन माहिती आपल्याला, ऑपोजिट साइड डिवायडेड बाय हायपोटेन्यूस. हा हायपोटेन्यूस आहे आणि त्याची लेंथ दिली इथं 1 किंवा समटाइम्स तो r म्हटला तरी सुद्धा चालेल. रेडियस आहे तो किती पण वाढू शकते. आपण आता इथं युनिट सर्कल घेतो. युनिट सर्कल म्हणजेच ज्याची लेंथ आपली रेडियसची 1 असेल असा. मग तो काय येतोय, साइन थिटा इज इक्वल टू y डिवायडेड बाय 1 आणि r असेल तर y अपॉन r. पण आता इथं 1 डिवायडेड बाय केलाय म्हणून आपला आन्सर आलं y. सेकंड कॉस थिटा. कॉस थिटा काय असतो, ऍडजसंट साइड डिवायडेड बाय हायपोटेन्यूस मीन्स x अपॉन 1. आन्सर आलं x. टॅन थिटा काय असणार, अपोजिट साइड डिवायडेड बाय ऍडजसंट साइड मीन्स y अपॉन x. कोसेक थिटा काय असणार, हायपोटेन्यूस डिवायडेड बाय अपोजिट साइड मीन्स 1 अपॉन y. सेक थिटा hypotenuse divided by adjacent side 1 upon x and cot theta adjacent side divided by opposite side x upon y. आणि ह्या आपल्याला 11वी मध्ये पहिल्या चॅप्टर मध्ये आयडेंटिटीज ह्या जास्त वापरायचे, म्हणून मी आता इथं त्या ऍडिशनल घेतलेल्या आहेत. नेक्स्ट तेच सगळं पेज आपण इथं शॉर्ट केलं. डेफिनेशन ऑफ द ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स बघा. हे काय दिलेलं आहे, पहिला महत्वाचा पॉइंट इथं 0 to π/2 मध्ये असतील. आता ह्याच्यामध्ये काय असणार, अपोजिट, हायपोटेन्यूस अँड थिटा आणि ऍडजसंट. साइन थिटा अपोजिट साइड डिवायडेड बाय हायपोटेन्यूस, कॉसेक थिटा हायपोटेन्यूस डिवायडेड बाय अपोजिट साइड. नेक्स्ट वन कॉस थिटा ऍडजसंट साइड डिवायडेड बाय हायपोटेन्यूस, सेक थिटा हायपोटेन्यूस डिवायडेड बाय ऍडजसंट साइड, tan theta opposite divided by adjacent, cot theta adjacent divided by opposite. नेक्स्ट वन. ठीक है,
आणि आपण आता इथे एक सॉल्व प्रॉब्लेम कन्सिडर करूया. बघा आता सॉल्व प्रॉब्लेम मध्ये घेत असताना आपल्याला प्रॉब्लेम काय दिलेला आहे. इन ट्रायंगल MNP अँगल MNP इज इक्वल टू 90 डिग्री. अँगल MNP काय दिला आपला इथला हा 90 डिग्री दिलेला आहे. अँगल MPN थीटा कन्सिडर केला, हा थीटा आहे. ठीक आहे. साइन थीटा इज इक्वल टू व्हॅल्यू दिलेली आहे आपल्याला. काय दिलेले आहे. साइन थीटा इज इक्वल टू व्हॅल्यू MN divided by MP is equal to 5 divided by 13. Then find the remaining trigonometric ratios of angle theta. आता MN आपण हा मल्टिपल मध्ये घेऊया म्हणजे आपल्याला कॅल्क्युलेशन करायला सोपं जाईल. ठीक आहे. आणि इथं गेला 13K. जरी नाही घेतला तुम्ही तरी चालू शकेल. आणि बाय युझिंग पायथागोरस थेरम आपल्याला ही व्हॅल्यू माहित नाही NP. हे आपण इथं फाइंड आउट करून मी नंतर तिथं सबस्टिट्यूट केलेले. ती फाइंड आउट करण्यासाठी पायथागोरस थेरम वापरला. MP स्क्वेअर इज इक्वल टू MN स्क्वेअर प्लस PN स्क्वेअर और NP स्क्वेअर. त्या व्हॅल्यूज पुट केल्या. 13K स्क्वेअर प्लस 5K स्क्वेअर प्लस NP स्क्वेअर यांचा स्क्वेअर करायचा आहे. याचा स्क्वेअर काय आला 169 आणि ही व्हॅल्यू आपली इकडे ट्रान्सफर केली तो आला 25 म्हणजेच काय आला 144K स्क्वेअर. याचं स्क्वेअर रूट काढलं तर स्क्वेअर रूट आपल्याला आन्सर आला NP इज इक्वल टू 12K. नाव डेफिनेशन्स यूज केले आपण. साइन थिटा ती आपल्याला गिवन मध्ये दिले ते आन्सर तिथं आहेच. कॉस थिटा मीन्स काय असतो ऍडजसंट साइड डिवाइडेड बाय हायपोटेन्यूस. ऍडजसंट साइड NP डिवाइडेड बाय हायपोटेन्यूस MP. 12K डिवाइडेड बाय 13K. K गेट कॅन्सल आणि 12 डिवाइडेड बाय 13 हे आपला आन्सर आहे. सिमिलरली tan थिटा इज इक्वल टू MN डिवाइडेड बाय NP मीन्स अपोजिट डिवाइडेड बाय ऍडजसंट. मग त्या व्हॅल्यू सबस्टिट्यूट केल्या आपण. 5K डिवाइडेड बाय 13K इज इक्वल टू 5 डिवाइडेड बाय 13. कोसेक थिटा MP डिवाइडेड बाय MN मीन्स रेसिप्रोकल ऑफ द साइन थिटा. ह्याच्या अपोजिट जायचं बरोबर. त्याचा आन्सर 13 डिवाइडेड बाय 5. Next one, sec theta is equal to MP divided by NP. It is also 13K divided by 12K, which is equal to 13 divided by 12. And last one, cot theta is equal to NP divided by MN means 13K divided by 5K is equal to 13 divided by 5. Means ह्या पद्धतीने आपण हे एक्झाम्पल सोडवले. आता एक्झाम्पल कसे असणार की त्यातला कोणतं तरी एक व्हॅल्यू तुम्हाला दिल्या जाईल. ह्या बाकीच्या व्हॅल्यूज आयडेंटिटीचा वापर सुद्धा करून तुम्ही काय करू शकता सॉल्व्ह करू शकता. म्हणजे त्याच्यामध्ये सुद्धा काही अवघड नाहीये. म्हणजे हे सगळं त्या पद्धतीने तुम्ही सॉल्व्ह करू शकता. आणि लास्टला मी तुम्हाला एक टेबल कन्सिडर केलेलं आहे. ह्या टेबलमध्ये बघा की साइन 0 असणार आणि साइन 90 1 असणार. ह्याच्या अपोजिट बरोबर कॉस जायचं. कॉस 0 1 असेल आणि कॉस 90 0 असणार. टॅन मध्ये टॅन 0 0 आणि टॅन 45 1. कॉट नॉट डिफाईन होतो 0 ला आणि 45 ला 1 येतो आणि इकडं टॅन 90 ला नॉट डिफाईन असतो. सेक थिटा सेक 0 1 सेक 62 आणि सेक 90 नॉट डिफाईन. कोसेक थिटा नॉट डिफाईन 30 ला 2 आणि 90 ला 1. बरोबर एकमेकांच्या ऑपोजिट आहेत. ऑब्झर्व करू शकता इथं मी एक एक्झाम्पल म्हणून सांगतो. इथं साइनच्या व्हॅल्यूज बघा 0 1/2 1/√2 √3/2 and 1. आणि त्याचबरोबर इकडून ऑपोजिट जातात 0 1/2 1/√2 √3/2 1. म्हणजे अशा पद्धतीने काय आहेत साइन आणि कोस एकमेकांच्या रिलेटेड आहेत. 45 ला व्हॅल्यूज सगळ्या सेम असणार. इथं सुद्धा 45 ला व्हॅल्यू त्याची √2 असणार आहे. आलेलंच आहे. म्हणजे अशा पद्धतीने हा टेबल तर सर्वांचा पाठच पाहिजे. पूर्णपणे पाठ पाहिजे हा टेबल. तरच तुम्हाला काय येईल ह्याच्यामधल्या ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स मधल्या सगळ्या गोष्टी पुढच्या येऊ शकतात. अशा पद्धतीने आपण आज ट्रिग्नोमेट्रिक मधला बेसिक पॉईंट फक्त बघितलेले आहेत. आपण ठराविक वेळ घेतोय त्यामुळे आपल्याला तेवढेच पॉईंट्स कव्हर करता येतात. जरी काय त्याच्यामध्ये अडचण असेल तर नेक्स्ट ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन ज्यावेळेस चॅप्टर आपला सुरू होईल त्यावेळेस त्या सोडवल्या जातीलच. काही अवघड नाही आहेत. पॉईंट्स खूपच सिंपल पॉईंट आहेत आणि जेवढं आपल्याला सोपं करता येईल तेवढं सोपं आपण करायचा प्रयत्न करत असतो. तुम्ही सुद्धा त्या पद्धतीने अभ्यास केला तर चांगल्या पद्धतीने तुम्हाला मार्क मिळू शकतात. अशा पद्धतीने आज आपण ट्रिग्नोमेट्री वरती बेसिक पॉइंट्स कव्हर केलेले आहेत. तर आपलं लेक्चर आपण ह्या ठिकाणी
संपत आहे. थँक्यू.